नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे पुरणाची पोळी। चला तर मग त्यासाठी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे 2 वाटी आणि त्यासाठी आपल्याला इथे डाळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे मी डाळ कुकरमध्ये टाकलेली आहे। आता ही स्वच्छ मी धुवून घेते। इथे माझी डाळ धुवून झालेली आहे। तर आपण आता ह्यामध्ये अंदाजे आपल्याला पाणी टाकायचं आहे। डाळ शिजण्यासाठी पाणी जास्तच लागतं। तुमच्यावर आहे, तुमची डाळ कशी आहे त्याप्रमाणे तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे। पुरणाच्या पोळीसोबत आज मी तुमच्यासमोर बाकीचा स्वयंपाक मी काय करणार आहे तो देखील मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी डाळ कुकरमध्ये वाफवायला ठेवलेली आहे। आपल्याला ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। त्यानंतर इथे डाळ माझी शिजवून मी काढून घेतली होती। त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्टच दाखवलेला आहे मी। तर आपली डाळ शिजवून झालेली होती आणि त्यासाठी आपण जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढीच साखर इथे घ्यायची आहे। तर मी 2 वाट्या डाळ घेतली होती, त्याप्रमाणे मी इथे 2 वाट्या साखर देखील मोजून घेतलेली आहे। आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे शिजवण्यासाठी। आता हे मी गॅसवर ठेवलेलं आहे पुरण शिजण्यासाठी। कमी गॅसवर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पुरण। मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली डागणार नाही। हे बघा, इथे आपल्या साखरेला पाणी सुटलंय, त्यामुळे आपलं पुरण इथे पातळ झालेलं आहे। आता याला थोडा वेळ लागेल आपल्याला पुरण घट्ट होण्यासाठी। याला सारखं हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये। आता बघा, इथे माझं पुरण शिजवून झालेलं आहे। आता हे पुरण शिजलंय की नाही, म्हणजे झालंय की नाही ते बघण्यासाठी आपल्याला मध्ये कलथा ठेवायचा आहे। इथे मी पुरण चाळणीमध्ये गरम असतानाच आपल्याला पुरण चाळून घ्यायचं आहे। हे बघा, ही चाळणी घेतलेली आहे मी, त्यामध्ये आपण हे पुरण चाळून घेणार आहोत। आधी हे सगळं पुरण मी चाळणीमध्ये काढून घेते आणि मग हा तांब्या घ्यायचा आहे। तांब्या किंवा वाटी तुम्ही काही पण घेऊ शकता आणि त्याच्याने आपल्याला हे पुरण छान गाळून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी पुरण गाळून घेतलेलं आहे। तर तुम्हाला दाखवते मी खाली पुरण आपलं कसं झालंय ते। हे बघा, झालेलं आहे माझं हे पुरण गाळून। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि इकडे मी गव्हाचं पीठ कणिक भिजवायला घेतलेली आहे। तर गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। इथे तुम्ही हळद देखील वापरू शकता। तुम्हाला चपाती पुरणाची पिवळी हवी असेल तर तुम्ही हळद देखील वापरली तरी चालेल, पण मी नाही टाकली आहे। आणि मोहन म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे, 2-3 चमचे। आणि हे आता छान आपल्याला नरम असं सॉफ्ट, म्हणजे खूप असं घट्ट नाही भिजवायचं आहे। पुरणाची कणिक आपली एकदम पातळच असते, त्याप्रमाणे तुम्हाला हे भिजवायचं आहे। हे बघा, मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एक 15-20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत मी इकडे आपली आमटी बनवण्यासाठी वाटण तयार करून घेते आणि इकडे डाळ कुकरमध्ये वरण बनवण्यासाठी ठेवलेलं आहे। एकीकडे मी कांदा आणि हिरवी मिरची, लसूण हे भज्याचं तयारी करून घेते। तर इथे मी भज्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे।
एकीकडे माझं सार बनवण्यासाठी मी वाटण तयार केलेलं होतं, तेच वाटण आपण कढईमध्ये मसाले टाकून छान फ्राय करून घेतलेलं आहे. हे वाटण छान माझं फ्राय करून परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडा वेळ साराला आपल्या छान उकळी येऊ द्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. बाकीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही केली आहे. शॉर्टकटमध्ये थोडी क्लिप मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि एकीकडे मी डाळीला फोडणी देऊन घेतलेली आहे. आपलं वरण, जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे इथे मी. आणि इकडे मी भेंडीची भाजी बनवली होती थोडी. भेंडी आणि बटाटा मिक्स भाजी आहे, भेंडी आणि बटाट्याची. आणि इकडे आंब्याचा रस देखील मी बनवलेला होता. तर आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे तो थंड होईल तोपर्यंत. आणि चला तर आपली पुरणाची पोळी कशी बनवायची ते बघूया आपण. इथे आपल्याला थोडीशी जाडसर पारी लाटून घ्यायची आहे. पातळ नाही करायची, थोडी जाडच ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये स्टफिंग पुरणाचं भरता येईल. आता इथे मी पुरणमध्ये आतमध्ये भरून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पुरण इथे छान भरून घ्यायचं आहे. पुरण तुम्ही हवं तर तुम्ही जास्त देखील भरू शकता याच्यामध्ये, पण मी थोडं कमीच ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल याचं पुरण हे करून घ्यायचं आहे. आतमध्ये भरून छान स्टफिंग पॅक करायचं आहे. आणि आता आपल्याला चपाती लाटून घ्यायची. अगदी हलक्या हाताने लाटायची आहे पुरणाची चपाती, नाहीतर मग ते पोळी आपली फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे. इथे पोळी लाटून झाली होती, तवा पण गरम झालेला आहे. तर मी आता चपाती पोळी भाजून घेते. पोळीला वरतून तूप लावायचं आहे. इथे बघा, आपली पुरणाची पोळी कशी टम्म फुगलेली आहे. दोन्ही साईडनी छान तूप लावून घ्यायचं आहे पोळीला. अशा पद्धतीने आपली पुरणाची पोळी तयार आहे. तर बाकीच्या पोळ्या मी बनवून घेते. चला तर इथे मी तुम्हाला पुरणाची ताट कसं वाढलेलं आहे ते दाखवते. अशाच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करत जा, व्हिडिओ आवडला असेल तर. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.